नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण वेक्टरमधील पुढील थेरम बघतोय, जे आहे अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स। ठीक आहे, याच्या अगोदर आपलं कुठलं थेरम झालंय? मीडियन, त्याबरोबर बायसेक्टर्स, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन। ठीक आहे, डिफरन्शिएशनचे सगळे थेरम झालेले आहेत। इंटिग्रेशन किंवा टॅन थीटा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधले असेल ते, किंवा डेफिनेट इंटिग्रेशन असेल, असा थेरमचा सगळा पार्ट आपला कव्हर झाला। जर तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच, नक्की बघा। आणि 10 मिनिटाची व्हिडिओ आहेत, लगेच होऊन जाईल। ठीक आहे, पण हे जे काय थेरम आहेत ते सगळे थेरम जवळपास नाही म्हटलं तर एक 14 ते 15 मार्कला तरी येतात एक्झाममध्ये, त्यामुळे ते परफेक्ट करायचे आपल्याला। ठीक आहे, आता लक्ष द्या बघा। आपल्याला अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट हे प्रूव्ह करत असताना आपण सुरुवात कशी करतो सांगा? तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितलं असेल याच्या मागचं, तर पहिल्यांदा काय करतो? ए बार, बी बार, सी बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ ट्रायंगल एबीसी। ठीक आहे, किंवा ऑफ द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल एबीसी। फक्त इथं काय करायचं? विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं ओरिजिन। विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय असणार? इथं एच असणार आहे। मग आता इथं लिहित असताना काय लिहिणार सांगा? तर लेट ए बार, बी बार आणि काय सांगा पुढं? सी बार बी द पीव्ही म्हणजे काय? पोझिशन वेक्टर्स, ते पूर्ण लिहायचं आहे। ठीक आहे, ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी, किंवा ऑफ व्हर्टायसेस ऑफ असं म्हणूयात ए बी सी रिस्पेक्टिव्हली, किंवा रिस्पेक्टिव्हली म्हणण्यापेक्षा विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हणूयात। ए बी सी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन। ठीक आहे, मग ओरिजिन काय असणार इथं? एच। विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय सांगा? एच। हे लेट लक्षात आलं, आणि एवढंच लिहायचं फक्त इथं। आता विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन एच असेल तर फ्रॉम फिगर म्हणायचं। त्याच्यानंतर काय म्हणणार तुम्ही? फ्रॉम फिगर। आणि फिगरमध्ये बघा, एडी हे परपेंडिक्युलर कुणाला आहे? बीसीला। मग एडी जर बीसीला परपेंडिक्युलर असेल तर आपण काय म्हणू शकतो की ए एच किंवा एच ए इज अ परपेंडिक्युलर टू काय सांगा? बीसी। मग आता इथं लिहित असताना फ्रॉम फिगरमध्ये एच एची व्हॅल्यू घ्यायची, एच ए बारची, जी असणार आहे काय सांगा? ए बार। एच हा ओरिजिन आहे ना, त्यानंतर ना पुढं काय असणार आहे बघा? एच बी बार म्हणजे काय असणार आहे? बी बार। आणि एच सी बार ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे? सी बार। ठीक आहे, कारण एच हा ओरिजिन आहे, लक्षात घ्या। त्यानंतर ना आपण अजून व्हॅल्यू काढणार ए बी बारची। ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार। आता साईडच्या व्हॅल्यू काढतोय आपण। ठीक आहे, आता त्यानंतर काय असणार आहे? तर ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार, आणि बी सी बार म्हणजे काय असणार आहे? सी बार मायनस बी बार। हे लक्षात आलं? हे फिगरवरून आपण व्हॅल्यू फाइंड करणार आहे। आता ह्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात आल्यानंतर ना आता इथं अल्टिट्यूड कुठली कशाला परपेंडिक्युलर आहे हे बघायचं। एडी परपेंडिक्युलर आहे बीसीला, म्हणजे हे लिहित असताना मी काय लिहू शकतो? तर एडी जशी परपेंडिक्युलर तसं मी एच ए जी काय अल्टिट्यूडचा भाग आहे तो पण कुणाला परपेंडिक्युलर असणार आहे? बीसीला असणार आहे। ठीक आहे, मग इथं लिहित असताना असं लिहायचं, नाव एच ए बार इज परपेंडिक्युलर टू बीसी बार। हे समजलं पाहिजे तुम्हाला। ठीक आहे, इथं एडी घ्यायचं नाही तर इथं एच ए घ्यायचं आहे। ठीक आहे, या थेरममध्ये। मग आता जर एच ए हा बीसीला परपेंडिक्युलर असेल वेक्टर, तर इथं काय असणार आहे? तर त्या दोन्ही वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा 0 असणार आहे। क्लिअर? म्हणजे इथं आपण काय लिहिणार? लिहित असताना एच ए बार डॉट बी सी बार इक्वल टू 0। क्लिअर? डॉट प्रोडक्ट काय सांगा? 0। एच ए बार म्हणजे आपण काय मानलंय? तर ए बार, मग त्याला आपण ए बार लिहूयात। डॉट बी सी बार म्हणजे काय? सी बार मायनस बी बार, मग इथं लिहूयात आपण सी बार मायनस बी बार इक्वल टू 0। आता ए बार ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं असं येणार आहे ए बार डॉट सी बार मायनस ए बार डॉट बी बार इक्वल टू 0, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात। क्लिअर आहे? ठीक आहे, यानंतर आपण काय करूयात बघा, नाव झालं। ठीक आहे, जसं एच ए हा परपेंडिक्युलर होता बीसीला, अल्सो तसंच अजून आपण काय म्हणणार आहे? तर अजून आपण असं म्हणू शकतो बघा, एच सी बार इज परपेंडिक्युलर टू ए बी बार। बघा, एच सी बार इज परपेंडिक्युलर टू काय सांगा? ए बी बार। क्लिअर आहे? ठीक आहे, मग आता इथं पण या पद्धतीनंच कॅल्क्युलेशन करायचं त्या ठिकाणी। मग डॉट प्रोडक्ट त्या दोघांचा काय असणार आहे? 0 असणार आहे। मग इथं असं लिहूयात आपण एच सी बार डॉट ए बी बार इक्वल टू 0। एच सी बारला आपण सी बारनं रिप्लेस करणार। ठीक आहे, डॉट ए बी बार म्हणजे बी बार मायनस काय येणार? ए बार इक्वल टू 0। आणि सी बारनं जर तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सी बार डॉट बी बार मायनस सी बार डॉट ए बार इक्वल टू 0, आणि याला आपण काय म्हणूयात? इक्वेशन नंबर 2 म्हणूयात। ठीक आहे, हे इथंपर्यंत लक्षात आलंय का? ओके, आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय करायचं आहे? ॲड करायचं आहे। मग आता
आता ही ॲड करायची स्टेप तेवढी समजली पाहिजे, कारण ही स्टेप ॲड केल्यानंतर तुम्हाला जे पुढं मिळणार आहे त्याच्यावरून आपण असं ठरवणार आहे की हे जे काय अल्टिट्यूड्स आहेत त्या कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता ॲड इक्वेशन 1 and 2. मग 1 and 2 इक्वेशन ॲड करायचं म्हणजे काय करायचं बघा. जर आपण ह्या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन ॲड केलं तर बघा काय होतं समजून घ्या. ए बार डॉट सी बार मायनस ए बार डॉट बी बार इक्वल टू 0. आता इथं काय येणार आहे, सी बार डॉट बी बार आहे. ठीक आहे, मग इथं लिहूयात सी बार डॉट बी बार मायनस पुढं, आता इथं मायनस आलं बरोबर का, पुढं काय असणार आहे हे सी बार डॉट ए बार. आता सी बार डॉट ए बार म्हणजेच काय असतं, ए बार डॉट सी बार असणार आहे इक्वल टू 0. आता इथं काय कॅन्सल होते बघा, तर ह्याला हे काय होणार आहे कॅन्सल. ए बार डॉट सी बार डॉट ए बार आणि ए बार डॉट सी बार एकच असतं लक्षात घ्या. या वेक्टरला हा वेक्टर कॅन्सल झाला, राहिलं काय मग इथं असं राहिलं सी बार डॉट बी बार जो की पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, प्लसच्या ऐवजी आपण काय घेऊयात, हा पॉझिटिव्ह पहिल्यांदा घेतला, आता हा निगेटिव्ह घेऊयात. पुढे काय घेणार आहे मायनस ए बार डॉट बी बार इक्वल टू 0. हे लक्षात आलं. हे खरं ॲक्च्युअली लिहित असताना हे इकडे लिहिला पाहिजे होतं, हे इकडे लिहिला पाहिजे होतं, म्हणजे तुमच्या ते लक्षात आलं असतं. क्लिअर आहे, ओके. तरी पण हे समजते तुम्हाला. मग आता यानंतर ना या दोघांच्यामधून काय कॉमन निघतंय, बी बार कॉमन निघतंय. ठीक आहे, डॉट आतमध्ये काय शिल्लक राहिलं सी बार मायनस ए बार आणि इक्वल टू काय सांगा 0. हे लक्षात आलंय. आता बी बार म्हणजे काय, तर बी बार म्हणजे एच बी बार असणार आहे. मग इथं असं असणार आहे की एच बी बार डॉट सी बार मायनस ए बार. सी बार मायनस ए बार म्हणजे ए सी बार येणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे इथं येणार आहे ए सी बार. ठीक आहे, इक्वल टू 0. आणि एच बी बार डॉट ए सी बारचा जर हा डॉट प्रोडक्ट 0 असेल तर आपण इथं काय म्हणू शकतो, तर इथं आपण असं म्हणू शकतो देअरफॉर एच बी बार इज परपेंडिक्युलर टू ए सी बार. ठीक आहे, एच बी बार इज परपेंडिक्युलर टू ए सी बार. आणि हे आता बघूयात आपण हे आहे का असं. तर ए सी कुठे आहे बघा, तर ए सी इकडे. ठीक आहे, आणि एच बी बार म्हणजे हे असणार आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेस आपण दोन वेक्टर, म्हणजे इथे कसं बघितलं एच ए बार परपेंडिक्युलर होता बी सी बारला इक्वेशन नंबर 1, एच सी बार परपेंडिक्युलर असेल ए बी बारला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आणि या दोघांपासून ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की एच बी बार इज परपेंडिक्युलर टू ऑल्सो ए सी बार. आणि याच्यावरून असं लक्षात येणार आहे लास्टला देअरफॉर, खाली लिहित असताना असं लिहू शकता, ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही इथं 3 म्हणा. आणि फ्रॉम 1, 2 and 3 1, 2, 3 वरून, फ्रॉम 1 to 3 1, 2, 3 वरून काय लक्षात आलं आपल्या, तर इथं जे सेंटेन्स दिसतं तेच लिहायचं द अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय लिहिणार आहे, द अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. लक्षात आले का पूर्णपणे. खूप सोपं थेरम आहे, लक्षात घ्या, काही अवघड नाही आहे, 3 मार्क लिहू शकतं. त्यामुळं व्यवस्थित प्रिपेअर करायचं, डायग्राम समजून घ्यायची, लेटमध्ये काय लिहायचं हे लक्षात आलं असेल तुम्हाला, त्याच गोष्टी रिपीट करायच्यात. फक्त अल्टिट्यूडचं थेरम असेल तर तुम्हाला हा गिवन डाटा माहिती असला पाहिजे, कशाला काय परपेंडिक्युलर हे माहिती असलं पाहिजे, इक्वेशन ॲड करायचं आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, मग हे सगळं लक्षात आल्यानंतरच तुम्ही काय करू शकता, पूर्णपणे थेरम सोडवू शकता. मग एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, हा पार्ट, त्याचबरोबर हा पण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या.